मराठवाड्यामध्ये पावसानं थैमान हे कायम ठेवलेलं आहे। बीडच्या माजलगावमध्ये असलेल्या सांडस चिंचोली गावाला पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे। याच गावातील एका प्रसूती झालेल्या महिलेला तिच्या बाळासह एनडीआरएफच्या पथकानं बोटीद्वारे बाहेर काढत त्यांना माजलगाव इथं हलवलंय। माजलगाव धरणामधून बिंदुसारा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गामुळे सांडस चिंचोली या गावाला पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे। तर मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसारा धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलंय। या मान्सूनमध्ये सलग 5व्यांदा हे धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न हा मार्गी लागलाय। याच बिंदुसारा धरणाची ही ड्रोन दृश्य टिपलेली आहेत। दरम्यान याचा आढावाही घेतलाय आमचे प्रतिनिधींनी, पाहूयात। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसारा धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। याच बिंदुसारा धरण क्षेत्रात मी उभा आहे, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की पाटोदा, आष्टी आणि बीड या तीनही तालुक्यात दमदार असा पाऊस झाला, ज्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। आणि धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे याचंच पाणी जे आहे ते आता बिंदुसारा नदीमध्ये देखील प्रवाहित झालेलं आहे। मनमोहक अशी ही दृश्य ड्रोनच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। हे धरण भरल्यानं बीड शहराचा पाणी प्रश्न जो आहे तो पूर्णतः मिटल्याचं दिसून येत आहे। मागील 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा दमदार अशी हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळेच बीड जिल्ह्यामध्ये समाधानकारक असं हे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर याच बिंदुसारा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काही तरुण जे आहेत ते नसतं धाडस जे आहे ते करताना देखील पाहायला मिळते आणि त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा देखील आवश्यक ही आहे, कारण की याच इथे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा असेल, त्यावर सुरक्षा व्यवस्था असेल, ही देखील आवश्यक आहे। एकंदरीत जर पाहिलं तर बीड शहरातील पाणी पुरवठा जो आहे तो आता यामुळे सुरळीत होणार आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपण जी काही दृश्य पाहत आहोत ती समाधानकारक अशी म्हणावी लागेल आणि यामुळेच आता बीडकरांच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो पूर्णतः मिटलेला आहे। ड्रोन पायलट सुशांत काशीदसह कॅमेरामन धनंजय दारुंडेसह विकास माने, एबीपी माझा, बीड।